नमस्कार. तर तिसरी कथा पोस्ट करते आज आणि ही जी कथा आहे ही सत्य घटनेवर आधारित आहे. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, तिने तिच्या बाबतीत घडलेला हा किस्सा माझ्याशी शेअर केला होता आणि मला असं वाटलं की ह्याची आपण स्टोरी लिहू शकतो. सो ह्यासाठी मी तिला विचारलं, म्हटलं तुझा किस्सा स्टोरीच्या स्वरूपामध्ये टाकू का माझ्या चॅनेलवर? आणि ती पण एकदम अशी होती की हो नक्की टाक, मला आवडेल माझा हा किस्सा तुझ्या चॅनेलवर बघायला. सो चला कथेला सुरुवात करूया. हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते. आजची सकाळ खूप महत्वाची आहे बरं का. अहो का म्हणून काय विचारता, आज अतिशय सोपी गोष्टही अवघड वाटण्याचा दिवस, सगळं येत असून गोंधळून जाण्याचा दिवस. कोड्यात पडलात ना? चला जास्त गोंधळात टाकत नाही तुम्हाला, आपण कथेला सुरुवातच करूया. तर हे आहे माने कुटुंबियांचं घर. सध्या हे घर जरा जास्तच आनंदात डोलतंय. का? अहो परवाच या घरातल्या मुलाचं लग्न झालं ना, नवी सून आलीये घरी, लक्ष्मी आलीये घराची. आणि लग्न घर म्हणल्यावर आनंदच आनंद नाही का? ए चिमा, जा बरं वहिनीचं आवरलं का बघ. या घराच्या मालकीणबाई, प्रभाकर रावांच्या पत्नी आणि नव्या नव्या सासूबाई अरुंधती माने. मग बायको, कसं वाटतंय नवऱ्याच्या घरात? दादा वहिनी, झालं का आवरून? हो हो झालं, आलेच. ए काय आले? तू काहीतरी विसरतीयस बरं का. हे नवे नवे पती पत्नी, परवाच लग्न झालं, काल सत्यनारायणाची पूजा झाली आणि त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. मी काय रे, सांगतो ना. तू की नाही? दादा लवकर ये ना, आई बोलावतीये. आलो ग बाई, तू जा. अभि ऐक ना, मी जाते बाहेर, आपण नंतर बोलूयात प्लीज. अगं पण प्लीज प्लीज प्लीज, बाय 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 बाय, लव्ह यू. आपल्या नवऱ्याला कसं बसं टाळून कृपा हॉलमध्ये आली तर हॉलमध्ये हा सगळा गोंधळ. लहान मुलं झोपली होती, मोठी माणसं चहा घेत होती, गप्पा मारत होती, नुसती गर्दी. या या सुनबाई, कशी वाटतेय नवीन घरातली सकाळ? छान वाटतंय आजी. घराची आठवण येतेय का? हो येतेय. आता हेच तुझं घर हा, ते विसरून जायचं. मागून कुठल्या तरी काकूंनी टोमणा मारला आणि सगळ्यांनी हसायला सुरुवात केली. कृपा मात्र ऑकवर्ड झाली होती. अगं बाई आलीस तू, चल. कुठे आई? अगं आज तुला पहिल्यांदा काहीतरी गोड बनवायचंय सगळ्यांसाठी, चल. ओके. अरुंधती कृपाला घेऊन किचन मध्ये आली. हे बघ, आपल्याकडे पहिल्या दिवशी नव्या सुनेने काहीतरी गोड बनवायचं असतं. तुला काय येतं ग बाळा? आई मला शिरा येतो तसा छान. वा, मग आज की नाही नाश्त्याला शिराच बनव सगळ्यांसाठी. आई तुम्ही पण असाल ना सोबत? म्हणजे मला काही माहित नाही ना कुठे काय ठेवलंय. नाही ग, मी नाही थांबणार इथे. सगळं नव्या सुनेनेच करायचं असतं, मदत नाही करायची कुणी, असा नियम असतो हो आमच्याकडे पहिल्या रसोईचा. मी पण पहिल्या दिवशी एकटीनेच बनवली होती शेवयाची खीर. पण आई मला ना असं दुसऱ्याच्या किचन मध्ये सुधरत नाही काही, एकदम गोंधळून जायला होतं. आता हे दुसऱ्याचं नाही, आपलं किचन आहे हा, आणि मी सांगते ना कुठे काय ठेवलंय तेवढं सांगून जाते. हे बघ, या खालच्या ड्रॉवर मध्ये साखर, वेलची पूड वगैरे आहे. त्या वरच्या कपाटात रवा आहे, नीट भाजून घ्या. आणि तूप, तूप उजवीकडच्या ड्रॉवर मध्ये कोपऱ्यात आहे. बाकी काही लागलं तर आवाज दे, सांगतील तुला कोणी ना कोणी. मी की नाही आता जरा आहेराचं सामान नीट एका खोलीत ठेवते, खूप पसारा झालाय नुसता. आता सासूने हुकूम दिला म्हटल्यावर कृपा बोलणार तरी काय? मान हलवली गुबू गुबू आणि लागली कामाला. सासू निघून गेली, कृपा एकटीच उभी होती किचन मध्ये. अचानक तिला तिच्या घराचं किचन आठवलं. ती खूप काही बनवायची, आवडायचं तिला, पण कधी असं एकटीने उभं राहून काही बनवल्याचं तिला आठवतच नव्हतं. नेहमीच आई आणि ती मस्त गप्पा मारत मारत स्वयंपाक उरकायच्या. आई खूप आठवण येतेय तुझी. आईची कितीही आठवण येत असली तरी मनाला आवर घालणं गरजेचं होतं, कारण तिला एवढ्या सगळ्या लोकांसाठी नाश्ता जो बनवायचा होता. तिने पटकन वरच्या कपाटाचं दार उघडलं आणि त्यातून रवा काढून ओट्यावर ठेवला. रवा किती घेऊ? इतक्या लोकांना किती वाट्या रवा लागेल?
आजवर फार तर फार 5-6 माणसांचा शिरा बनवलाय मी. एवढ्या लोकांचा अंदाजच येत नाहीये मला. काय करू यार. हा, आईला फोन करते. आई तर मदतीला धावून येईलच, माहीत होतं कृपाला. तिने लगेचच आपला फोन हातात घेतला आणि आईचा नंबर डायल केला. हॅलो कृपा. झालं. आईचा प्रेमळ आवाज ऐकून कृपा मॅडमने इतका वेळ दाबून ठेवलेले अश्रू बाहेर पडलेच. मॅडम रडायला लागल्या शेवटी. परवा या घरी आली. निघताना आव आणला होता स्ट्रॉंग असण्याचा. रडायचं नाही असं आईला समजावत होती खरी, पण काल रात्री अभिच्या कुशीत किती रडली होती. आणि आजही आईचा आवाज ऐकून भरून आलं शेवटी. मम्मा. पिल्लू, काय ग, काय झालं? का रडतीयस? सगळं ठीक आहे ना तिकडे? हो ग, सगळं ठीक आहे. बस तुझी आठवण येतेय. खूप एकटं वाटतंय इथे. अगं, इतके सगळे लोक असतील की एकटं का वाटतंय? आई ग, कितीही म्हणलं तरी तसा पहिलाच दिवस आहे ग या घरातला. काल पूजा होती त्यामुळे त्या गोंधळात नाही जास्त काही वाटलं, पण आज वेगळंच वाटतंय ग. असं वाटतंय की पळून यावं आपल्या घरी. म्हणजे ना, असं कम्फर्टच वाटत नाहीये मला. तुला आठवतं ना, लहानपणी पण मी मामाकडे राहायला जायचे सुट्टीत, पण घरी यायची किती घाई असायची मला. घराची ओढ लागलीये ग आई. हो ग राणी, बरोबर आहे. शेवटी आपलं घर ते आपलं घरच असतं. जन्म झालेला असतो ग त्या घरात, आणि म्हणूनच बाईला माहेरची ओढ असते खूप. दुसऱ्या कोणाला कळायचं नाही ते आत्ता समजतंय मम्मा. खूप खूप आठवण येते घराची, तुझी. मला पण तुझी खूप आठवण येते पिल्लू. घर ना नुसतं खायला उठलंय ग. तू तरी आज ना उद्या तुझ्या संसारात रमशील, पण माझ्या आयुष्यात तर पोकळीच निर्माण झाली ना. तुलाच घाई होती ना मला लग्न करून पाठवायची. घे आता. अगं, असं काही नाही ग. काय सांगू आता तुला? काही नको सांगूस. जाऊ दे. ऐक ना आई, मला ना साधारण 15 लोकांसाठी शिरा बनवायचा आहे. किती रवा घेऊ सांग ना. बरं, सांगते. आधी ना तू कशामध्ये तरी लिहून घे. लिहून? बरं ठीक आहे. माझं छोटं नोटपॅड आहे, त्याच्यावरती लिहून घेते. आणि अशा तऱ्हेने कृपाने आईकडून अगदी व्यवस्थित सगळी रेसिपी घेऊन शिरा करायची खटपट सुरू केली. पण गोंधळ काही कमी होत नव्हता तिचा. आधी रवा भाजून घ्यायचा होता, त्यासाठी मोठी कढई किंवा पातेलं सापडेच ना. कुणाला विचारू आता? कुठे ठेवली असेल कढई? कृपा कढई शोधत राहिली आणि अजूनच गोंधळ घालत राहिली. खरं तर शिऱ्यासारखा साधा पदार्थ कितीतरी वेळा घरी बनवला होताच की तिने, पण इथे या नव्या घरात नव्या माणसांमध्ये गोंधळून गेली होती बिचारी. एरवी सगळीकडे बिनधास्त बोलणारी कृपा आज छोट्या छोट्या गोष्टी विचारायला पण संकोचत होती. प्रत्येक मुलगी जाते ना या सगळ्यातून. आयुष्यभर ज्या घरात राहिलो, वाढलो, घडलो, जन्म घेतला, ते घर कायमचं सोडून परक्या घरी जायचं आणि ते परकं घर आपलं करायचं, तेही पहिल्या दिवसापासून. सोपं असतं का हो हे? नवी माणसं, त्यांचे स्वभाव, नियम, शिस्त, सवयी, किती काय काय असतं. आणि हे फक्त एक मुलगीच समजू शकते बरं का. एका माणसासाठी सारा खटाटोप, त्याच्या प्रेमासाठी सारा त्याग, झोपण्याच्या उशीपासून आईच्या कुशीपर्यंत सारं सोडून येते पोर आपल्या नवऱ्यासाठी. असो, तर शेवटी कृपाला कढई सापडली आणि तिने रवा भाजायला घेतला. तूप कुठे ठेवलं म्हणाल्या होत्या? खालच्या ड्रॉवरमध्ये ना. काकी काकी. हा, झाला का शिरा? मला खूप भूक लागली. हो, होतच आला. आलेच घेऊन. ओके, लवकर आण, सगळे वाट बघतायत बाहेर. हो. यार, सगळे शिऱ्याची वाट बघतायत आणि मी आताशी रवाच भाजतीये. एकतर निम्म्या गोष्टी कुठे ठेवल्यात सापडत नाहीयेत. विचारायला गेलं तर बावळट समजतील मला की हिला साधं शोधता पण येत नाही का. कृपा यार, का केलंस तू लग्न? सुखी होतीस ना तुझ्या घरी. आरामात उठायचं, मग उठल्या उठल्या मस्त आईच्या हातचा गरमागरम चहा घ्यायचा. चहा आईच्या हातचा. आज तर इथे साधं कोणी चहासाठी विचारलं पण नाहीये मला. चहा पण नाही घेतलाय मी सकाळपासून. मम्मा, का आले ग मी तुला सोडून? एक रुपा, ऐक ना. हा वहिनी, अगं जरा चहा टाकतेस का?
हे आत्ताच उठलेत आणि मला चारूला खाऊ घालायचे. ती माझ्या हातानेच खाते ग. पण मी शिरा बनवतीये वहिनी. हो का? बरं, तू फक्त चहाचा आधण ठेव, मी आलेच लगेच. यार, मला पण विचारा, मी पण नाही घेतलाय चहा सकाळपासून. काय सुनबाई, जमतंय का? नाही. हा? म्हणजे हो, म्हणजे थोडं जमतंय, पण थोडा गोंधळ होतोय. म्हणजे मला ना ते. अगं शांत हो. मोठा श्वास घे बरं. आता सांग, काय झालं? आजी, चिडणार नसाल तर खरं सांगू का? अगं सांग की. मला खूप गोंधळायला होतं या किचनमध्ये. काय कुठे ठेवलंय माहीत नाहीये. आणि मला ना अशी सवय नाहीये. म्हणजे आमच्या घरी कुठे काय सगळं माहीत असतं ना मला, पण असं दुसरीकडे गोंधळ उडतो माझा खूप. अगं तुझाच काय, प्रत्येक मुलीचा गोंधळ उडतो पहिल्या दिवशी. नवं घर, नवी माणसं. लोक मारे म्हणतात, रीते लग्न करून नव्या घरी नांदायला जायची, त्यात काय मोठी गोष्ट. पण हे किती अवघड असतं हे फक्त एक बाई समजू शकते. सोपं नाही हो. आपल्या जन्मदात्यांना आयुष्यभर राहिलो त्या घराला सोडून दुसरीकडे जाणं, आणि तेही शिक्षणासाठी नाही तर सून बनून. म्हणजे सगळी जबाबदारी सांभाळत आपल्या घराची आठवणही मागे टाकावी लागते बाईला. हो ना, किती अवघड असतं हे. बरं, तो गॅस बंद कर. रवा जास्त भाजला गेलाय बघ. सॉरी, ते माझं लक्ष. असू दे. वाटते तितके सोपे नव्हे हो लग्न. स्त्रीसाठी तर अजिबातच नाही. तिच्यासाठी हे भलतेच अवघड असते. खरंच, हे भलते अवघड असते. चला, मी सांगते तशी करत जा. मदत नाही करणार हा. फक्त कुठे काय ठेवलंय, प्रमाण किती घ्यायचं एवढंच सांगेन. खरंच आजी? हो तर. फक्त आधी माझ्या हातचा फक्कडचा चहा घे, मग पटापट काम सुचेल. तर येईल ना माझ्या या नाचुनेला. अशी काय बघतेस? अगं माझी सासू तर मला रोज सकाळी चहा करून द्यायची. चहाशिवाय माझी सकाळ होत नाही, माहीत होतं ना तिला. कसं काय? अगं माझी सासू म्हणजे खूप मायाळू. एकतर लग्न झालं तेव्हा मी लहान होते. माझ्या सासूबाई की नाही पहिल्या दिवसापासून. आणि अशा प्रकारे कृपा मॅडमच्या रेस्क्यूला आजी सासू आली. या घरात एकटी पडेन असा विचार करणाऱ्या कृपाला थोडा धीर आला होता. गप्पा मारत स्वयंपाक करायची सवय होती तिला. आजीला जाणवलं असावं काहीतरी. नव्या घरातल्या पहिल्या दिवसाच्या इतक्या गोंधळानंतर आजीच्या हातचा फक्कड चहा घेतला तेव्हा कुठे कृपाला हुशारी आली आणि शिऱ्याची रेसिपी विसरलेली ती आता अगदी पदर खोचून कामाला लागली. आता शिरा नक्कीच छान होईल, कारण त्यात आता भीती, संकोच, एकटेपणा नसेल, तर आजी सासूच्या हातच्या चहातली गोडीही उतरलेली असेल. खरंच, नव्या घरात माणसात जाऊन ते सारं काही आपलंसं करणं, आपले आई वडील सोडून आयुष्यभर दुसऱ्या घरात नांदणं सोपं नसतं हो. आणि हे करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सलाम, कारण हे भलते अवघड असते. खरंच एका मुलीसाठी आपलं स्वतःचं घर सोडून सासरी जाणं किती अवघड असतं ना. फक्त एक मुलगीच समजू शकते. पण त्या सासरच्या घरात जर तिला थोडंसं समजून घेतलं तर तिचं आयुष्य जरा सोपं होईल, नाही का? तुम्हाला कशी वाटली कथा हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला लवकर 1000चा टप्पा गाठायचा आहे आणि माझ्याकडे पुढे भरपूर सारे सरप्राईजेस आहेत, पण मी जरा सबस्क्रायबर्स थोडे अजून वाढण्याचा वेट करते. सो लवकर करा सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या फॅमिलीला, मित्रांना वगैरे. बाय.